म्हणलं जातं की एखाद्याची खरी भाषा कोणती हे जाणून घ्यायचं असेल तर त्याला रागामध्ये शिव्या देताना ऐकलं पाहिजे. हो, कारण प्रत्येक प्रदेशाची, लोकांची भाषा जी असते मित्रांनो, ती त्या प्रदेशातल्या मातीचा गंध, इतिहासाची छाप आणि संस्कृतीचा साज यापासून बनलेली असते. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे करी, पण आपल्या मराठीमध्ये मात्र कढी, वरण, आमटी, रस्सा, तांबडा पांढरा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला बोलत असतो. आणि हे ऐकल्यानंतर हे शब्द आपल्या जिभेला त्या ठिकाणी चवही त्याची येते, गंधही येतो. मित्रांनो, हे सगळी चर्चा करण्याचे कारण म्हणजे नुकतंच सीबीएसई बोर्डाने पुन्हा एकदा निर्णय घेतलेला आहे. 2026-27 पासून ते इयत्ता 6वी पुढे काय करतायत तर त्रिभाषा सूत्र लागू करतात. त्रिभाषा सूत्र याच्यावरून आता पुन्हा एकदा विवाद निर्माण झालेला आहे. तसं बघितलं तर त्रिभाषा सूत्र हे आपल्यासाठी नवीन नाहीये. 1964 साली कोठारे आयोगाने सर्वप्रथम या त्रिभाषा सूत्राची शिफारस केली. पण त्याला पार्श्वभूमी वेगळी होती. नुकतंच भारताची फाळणी झालेली होती आणि भारताची अशी पुन्हा फाळणी होऊ नये, तुकडे होऊ नये, देशामध्ये एकात्मता निर्माण व्हावी, हा प्रांजळ हेतू त्या पाठीमागे होता. पण त्यानंतर सदैव भारतामध्ये हिंदी ही थोपवण्याचा जो प्रयत्न केला जातो, खरं तर तो भाषिक वर्चस्ववाद हा इतर प्रादेशिक प्रदेशांवर लागू करण्याचा प्रयत्न केला जातो, तर त्याला सातत्याने विरोध होतो. आणि असं होण्याचं कारण म्हणजे कारण कोणत्याही प्रदेशाची भाषा ही त्याची अस्मिता असते, ओळख असते. मित्रांनो, नुकताच दक्षिण भारतातल्या अनेक राज्यांनी या हिंदीचा पुन्हा एकदा विरोध केलेला आहे. महाराष्ट्र असो, तो तामिळनाडू असो, केरळ असो, भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारत हे राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतला आहे आणि त्यामध्ये आपण कोणावरती कोणाची दुसऱ्यांची संस्कृती लादता कामा नये. हिंदीला विरोध नाहीये, लक्षात घ्या, हिंदीला विरोध नाहीये. हिंदीच्या पाठीमागचा जो भाषिक वर्चस्ववाद आहे त्याला विरोध आहे. हिंदीच्या पाठीमागचा जो आर्य संस्कृतीचा प्रसार करण्याचा हेतू आहे त्याला विरोध आहे. हिंदीच्या पाठीमागे एक भारत आणि श्रेष्ठ भारत या नावाखाली जी भारतातली विविधता आहे आणि त्यातली एकता आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, याला विरोध आहे. आणि त्यामुळेच दक्षिण भारतातली राज्य, त्या राज्यांना एक द्रविड ह्या भाषिक सामाजिक चळवळीचा फार मोठा वारसा आहे, ज्यातून ते सतत याचा विरोध करत आलेले आहेत. महाराष्ट्रातूनही आपण विरोध करतो, पण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची जी हिंदी आहे, अरे शरबत में लिंबू पिळा क्या, ए भाई जरा गाडी सावली में लगाव, अशा प्रकारची आपली जी हिंदी आहे किंवा मिश्रित मराठी आहे, त्यामुळे उत्तर भारतीय आपल्याला नेहमी गृहीत धरतात. पण मित्रांनो, भाषा ही कधीही मारता येत नाही आणि भाषा कधीही दुसऱ्यावरती थोपवता येत नाही, कारण भाषा ही लोकांद्वारे टिकवली जाते. तुकाराम महाराजांची ज्या गाथा आहेत त्या ज्या गंगेने त्या ठिकाणी परत आणून दिल्या, ती गंगा दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती लोकगंगा होती. आजही आपल्याला याची आठवण ठेवणं गरजेचं आहे, ज्यातून प्रादेशिक विविधता टिकवत टिकवत एक राष्ट्र म्हणून आपण पुढे येऊ शकतो.